नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना म्हणे एक ऑफर दिलेली आहे. ती ऑफर काय आहे तर ती विधान परिषदेच्या बाबतीतली ती ऑफर आहे की उद्धव ठाकरेंनी त्यांना गरज असेल तर एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधावा. एकनाथ शिंदे हे अत्यंत दिलदार वृत्तीचे आहेत, त्यामुळे ते उद्धव ठाकरेंना मदत करतील. कालपासून याची बरीचशी चर्चा होती आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंना ऑफर देण्यात आलेली आहे. पण तुम्ही जर का खासदार नरेश म्हस्के यांनी जे काही माध्यमांना बाईट दिलेले आहे, काही ठिकाणी त्यांनी या बाबतीमध्ये पत्रकारांशी 1-to-1 केला आहे, म्हणजे ते मुलाखत दिलेली आहे, ती सगळं एकदा त्यांचं वक्तव्य तुम्ही ऐका. ते ऐकल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली आहे की डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर याच सगळ्या याच्यावर काल देखील आमच्याकडनं माझी सहकारी जी आहे गौरी, तिने व्हिडिओ केलेला आहे. पण ही ऑफर आहे का हे उद्धव ठाकरेंना डिवचणं आहे, हा महत्त्वाचा त्यातला मुद्दा आहे. याचं कारण आहे, आपण थोडंसं या सगळ्याची पार्श्वभूमी समजून घेऊया. आता नुकतीच राज्यसभेची निवडणूक झाली आहे आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं की राज्यसभेवर महाविकास आघाडीमधनं उमेदवार कोण पाठवायचा यावर बराच खल झाला. इतका खल झाला की असं एक परसेप्शन लोकांच्या पर्यंत गेलं की महाविकास आघाडीमध्ये काय यांच्यामध्ये ताळमेळ नाही आहे किंवा यांच्यामध्ये सुसंवाद नाही आहे किंवा महाविकास आघाडी एकसंध नाही आहे. इतक्या गोष्टी या राज्यसभेच्या उमेदवारीवरनं ताणल्या गेल्या. शेवटी अखेर शरद पवारांचे नाव हे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. मग त्याला काँग्रेसनेही पाठिंबा दिला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही पाठिंबा दिला. पण तुम्हाला त्या दरम्यान जर का आठवत असेल तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे 5 मार्च ही शेवटची तारीख होती उमेदवारी अर्ज भरण्याची, आणि त्या तारखेपर्यंत अगदी दुपारी 1:30 वाजेपर्यंत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं त्यांच्या उमेदवाराचं नाव घोषित करण्यात आलेलं नव्हतं. याला 2 कारण आहेत. एक तर त्यांना जो उमेदवार द्यायचा होता त्याचं नाव त्यांना सस्पेन्स ठेवायचं होतं, कारण ते जर नाव आधीच उघड झालं असतं तर कदाचित त्यांच्या शिवसेनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी झाली असती. ती अर्थात ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीवरनं ती झालीच, म्हणजे त्यांच्याही पक्षामध्ये नाराजी झालीच आहे. पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज न भरण्याचं कारण दुसरं असं होतं की एकनाथ शिंदे 2 उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये होते. आता त्याच्या आदल्या दिवशीच शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं होतं. पण एकनाथ शिंदे यासाठी थांबलेले असावेत बहुधा की जरी नाव घोषित झालेलं असलं, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब जरी झालेला असला तरी खरंच 5 तारखेला शरद पवारांच्याच नावाने अर्ज भरला जातोय का महाविकास आघाडी काही ऐनवेळी वेगळी खेळी करतीये आणि कोणाचं तरी वेगळ्याच, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोणी दिला जातोय का, हे मनामध्ये घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं 2 उमेदवारांची तयारी ठेवण्यात आलेली होती. पण जसं शरद पवारांचा शेवटी अखेर फॉर्म हा भरण्यात आला, त्यासाठी सुप्रिया सुळे विधान भवनामध्ये आल्या. त्यावेळेला आमची टीम सुद्धा विधान भवनामध्ये होती, मी सुद्धा होतो. आणि मग अगदी ऐन वेळेला 2 वाजता ज्योती वाघमारे या विधान भवनामध्ये आल्या, त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे सुद्धा आले आणि मग ज्योती वाघमारेंचा फॉर्म हा राज्यसभेसाठी भरण्यात आला. म्हणजे इतकी तयारी की जर का उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं, त्यांच्या शिवसेनेकडनं जर कुठलं वेगळं नाव ऐनवेळी पुढे आणलं गेलं तर त्याला काउंटर करणारं, त्याला टफ देणारं दुसरा उमेदवार हा आपण तयार ठेवायचा, ही रणनीती महायुतीमध्ये आखली गेलेली होती. मग असं जेव्हा एकीकडे तुम्ही अशा पद्धतीचं चित्र हे जेव्हा असतं
तेव्हा आता विधान परिषदेच्या बाबतीमध्ये विधान परिषदेवर उद्धव ठाकरे हे जातील न जातील हा पुन्हा वेगळा विषय आहे. कारण ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, ते जातीलच का नाही जाणार, न जाण्याला कारण काय असतील, गेले तर कारण काय असतील. पण सध्या जी चर्चा सुरू आहे, संजय राऊत असं म्हणालेले आहेत की उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. या बाबतीमध्ये आम्ही महाविकास आघाडीतल्या आमच्या घटक पक्षांबरोबर, आमच्या सहकारी पक्षांबरोबर आम्ही बोलूच, परंतु उद्धव ठाकरेंनी तिथं जावं. आता जसं संजय राऊतांनी हे विधान केलं, त्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांचं हे विधान आलेलं आहे की जर उद्धव ठाकरेंना आमच्या मदतीची गरज असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन करावा. एकनाथ शिंदे हे दिलदार आहेत, ते दिलदार वृत्तीचे आहेत आणि ते उद्धव ठाकरेंना निश्चित पुढे येऊन मदत करतील. जर आम्ही राज्यसभेवर आमचा दुसरा उमेदवार पाठवला नाही, तो मागे घेतला, कारण शरद पवार जर तिथे जात आहेत तर दुसरा उमेदवार आपण द्यायचा नाही हा विचार आम्ही केला. तसंच जर उद्धव ठाकरेंनी मदतीचं हात जर मागितला तर कदाचित एकनाथ शिंदे हे त्यांना मदत करतील. आता इथेच बघा त्यांच्या बोलण्यामध्ये कसा विरोधाभास आपल्याला दिसतो. राज्यसभेवर शरद पवारांचं नाव आलं म्हणून आम्ही दुसरा उमेदवार दिला नाही, म्हणजे शरद पवारांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याचं जेव्हा नाव येतं तेव्हा आम्ही दुसरा उमेदवार दिला नाही. आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे जर का त्यांना इच्छा असेल विधान परिषदेवर जाण्याची तर त्यांनी फोन करावा. का? मग इथं देखील उद्धव ठाकरेंसारखे विधान परिषदेवर जावेत हे तुम्हाला नाही का वाटत? मग तुम्ही आपणून का नाही, जसं राज्यसभेच्या वेळी केलं, दुसरा उमेदवार दिला नाही, तसं तुम्ही विधान परिषदेच्या बाबतीमध्ये जर सुद्धा करू शकता. जर तुमची ती भावना खरंच त्या पद्धतीने चांगली असेल, स्वच्छ असेल आणि जसं तुम्ही बोलताय तशीच जर ती असेल तर मग तुम्ही न सांगता सुद्धा हात देऊ शकता. त्याच्यासाठी त्यांनी फोन करण्याचीच आवश्यकता काय आहे? पण तसं नाही आहे. शेवटी हे राजकारण आहे. एक लक्षात घ्या, 2022 जून 2022 मध्ये अशाच पद्धतीने विधान परिषदेच्या जागांसाठीची निवडणूक झाली आणि त्याच संध्याकाळी त्याच रात्री काय घडलं हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. महाराष्ट्राच्या विस्मरणातनं ती घटना गेलेली नाही. एकनाथ शिंदे आपल्या 12, 14, 16 काही आमदारांबरोबर ते विधान परिषदेची निवडणुकीचं मतदान करून ते बाहेर पडले आणि तिथनं थेट त्यांनी गुवाहाटी गाठली. त्यानंतर काय झालं तर शिवसेनेचे 2 पक्ष झाले, 2 शकलं झाली, 2 तुकडे झाले. आता ही घटना सगळ्यांना माहिती आहे. अर्थात मग हे कुणामुळे घडलंय तर ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार गेले आणि त्यानंतर या पक्षाची शकलं झाली, 2 तुकडे झालेले आहेत आणि आता 2 पक्ष. आणि मग निवडणूक आयोगाने सुद्धा एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण हे चिन्ह दिलं, पक्षाचं नाव दिलं शिवसेना. का तर म्हणे त्यांच्याकडे आमदारांची संख्या, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची, सदस्यांची संख्या हे सगळं लक्षात घेता ते नियमानुसार तसं करण्यात येतं. तर त्याचा जो काही निकाल आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालू आहे, तो लागेल, हे सगळं बरोबर आहे. पण मग उद्धव ठाकरेंना डिवचण्याची एकही संधी ही एकनाथ शिंदेंची शिवसेना आत्तापर्यंत तरी सोडताना बघायला मिळाली आहे का? नाही. त्यामुळे या वेळेला सुद्धा जे नरेश म्हस्केंनी जे काही विधान केलेलं आहे हे ऑफर नाही आहे, ही ऑफर नाही आहे, ऑफर देण्याची गरजच नाही आहे. खरं तर जर तुम्ही ठाकरे हा परिवार जर मानताय, बाळासाहेब ठाकरेंना जर तुम्ही मानताय, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर आमची शिवसेना चालली आहे असं तुम्ही म्हणताय, तर आज त्याच बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव, आज त्याच बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे ज्यांनी आत्तापर्यंत शिवसेना हा पक्ष, या पक्षाचं नेतृत्व त्यांनी केलं, ज्या नेतृत्वामध्ये तुम्ही सगळे मंडळी होतात, त्यांच्या बरोबरीनं काम करत होतात, नंतर तुम्ही वेगळे झालात. तुमच्यातले जे काही, शेवटी प्रत्येकामध्ये एक अपेक्षा, अभिलाषा, मोठं होण्याची प्रत्येकाकडेच ती ही असते, मनोभावना असते. आणि त्यातून मग तुम्ही वेगळे झालात, तुम्ही पक्ष नेलात, तुम्ही पक्षाचं नाव नेलं, चिन्ह नेलं. असं असताना तुम्ही ही अपेक्षा करता आहात उद्धव ठाकरेंकडनं
की विधान परिषदेवर जर का उद्धव ठाकरेंना निवडून यायचं असेल तर त्यांनी मदतीचा हात पुढे करावा. आता माझे साधे 2 प्रश्न आहेत की यातनं उद्धव ठाकरे त्या 2022च्या घटनेनंतर जर एवढे दुखावले गेलेले आहेत, जिथं आपला पक्षच फोडून नेला, ही घटना जेव्हा घडते तेव्हा तो माणूस ज्या पद्धतीनं दुखावला गेलेला आहे की आज उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचं नाव सुद्धा घेत नाही. ते त्यांना काय म्हणून संबोधतात हेही महाराष्ट्राला माहिती आहे. त्याचा मी उच्चार इथे करणार नाही. पण अशी सगळी स्थिती असताना उद्धव ठाकरे असं वाटतं का की एकनाथ शिंदेंना फोन करतील आणि आम्हाला विधान परिषदेवर मदत करा असं म्हणतील? तर मला ही शक्यता अजिबात वाटत नाही. एक तर मुळामध्ये खरंच विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जातील का, इथपासून माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. याचं कारण असं आहे, एक लक्षात घ्या, शिवसेना मूळ शिवसेनेपासूनची जर का आपण परंपरा बघितली, बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व आपण बघितलं, पक्ष चालवण्याची, सरकार चालवण्याची बाळासाहेबांची पद्धत जर आपण बघितली तर बाळासाहेब हे कायम रिमोट कंट्रोलच्या भूमिकेमध्ये राहिलेले. त्यांनी लोकांना मुख्यमंत्री केलाय, त्यांनी लोकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या नेत्यांना मंत्री केलेला आहे. पण त्या सगळ्याचा कणा म्हणून बाळासाहेबांनी काम केलंय आणि तोच वारसा उद्धव ठाकरेही त्यानंतर पुढे नेत होते. आता 2019 मध्ये ज्या पद्धतीची सगळी घटना घडली, त्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये आपण मुख्यमंत्री व्हावं असं नव्हतं. त्या ठिकाणी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतलेच अनेक नेते असं म्हणतात, अनिल परब हे सुद्धा मधल्या काळामध्ये म्हणालेले की एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, ही खरं तर त्यावेळेला चर्चा उद्धव ठाकरेंनी त्या महाविकास आघाडी बरोबर केलेली होती. पण राष्ट्रवादी शरद पवार यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या नावाला नकार दिला, तिकडनं काँग्रेसनेही दिला. या दोघांनी असं सांगितलं, जर का तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर का नेतृत्व करणार असाल तर ही मोठ चांगल्या पद्धतीने बांधली जाईल. आणि म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची सूत्र घ्यावी लागली, धुरा सांभाळावी लागली. त्यानंतर कसं कारभार मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी केलेला आहे हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यानंतर लगेचच कोविडचा काळ आला. कोविडच्या काळामध्ये तो उद्धव ठाकरेंनी किंवा त्यांच्या सरकारने ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे तेही महाराष्ट्रासमोर आहे. म्हणजे आपल्याला प्रगती पुस्तक जर का मांडायचं असेल तर स्वच्छ सगळ्या गोष्टी आहेत. उद्धव ठाकरे किती वेळा मंत्रालयात गेले आणि किती वेळा काय केलं यावर सगळेजण बोलतात. पण उद्धव ठाकरेंच्या सरकारने आणि उद्धव ठाकरेंनी अतिशय क्रुशल अशा कोविडच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने काम केलंय हे देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा आज जरी पक्ष हा कमकुवत करण्याचा प्रयत्न अनेकांनी जरी केलेला असला तरी तो पक्ष कमकुवत झालेला नाही, हे विधानसभेच्या आत्ताच्या निकालांनी दाखवून दिलेलं आहे. चारही बाजूंनी एक उद्धव ठाकरेंना घेरण्यात आलं. चारही बाजूंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष कसा संपला जाईल याकडे कटाक्ष टाकले गेले. पण तरीही काय झालं तर आज 65 आमदार उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचे निवडून आणलेले आहेत. इतके आमदार किंवा मुंबईतला परफॉर्मन्स आपण जर का अगदी त्या तुलनेमध्येच बोलायचं झालं तर मुंबईतला परफॉर्मन्स हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा साधता आलेला नाहीये. केवळ 29 आमदार हे मुंबईतनं निवडून आलेले आहेत. आणि अशी सगळी स्थिती असताना, असं सगळं चित्र असताना विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंना ठीक आहे गरज लागणार आहे का? हो, कदाचित गरज लागणार आहे. मतांची गरज लागणार आहे, संख्येची गरज लागणार आहे, गणिताची बेरीज जुळवाजुळव करावी लागणार आहे. हे अगदी उघड आहे. याचं कारण असं आहे कारण आता विधान परिषदेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एकूण जागा विधान परिषदेच्या बाबतीमध्ये किती आहेत तर आहेत 9 जागा. आता राज्यसभेवर किती होत्या? 7 होत्या. त्यातल्या 6 या महायुतीकडे जाणार हे उघड होतं आणि एकच जागा संख्याबळाच्या नुसार ही महाविकास आघाडीची निवडून येऊ शकणार होती आणि त्याप्रमाणे त्यांना एकच जागा मिळाली जी आता शरद पवार त्याचे उमेदवार आहेत. आता ही निवडणूक बिनविरोध होईल.
विधान परिषदेची स्थिती काय आहे तर विधान परिषदेवर एकूण 9 जागा आहेत. 7 जागा या महायुती जिंकून आणू शकतायत आणि 2 जागा या महाविकास आघाडीकडे. आता प्रश्न कुठे येतोय तर आता प्रश्न इथे आहे की महाविकास आघाडीकडे जे संख्याबळ आहे या संख्याबळानुसार त्यांच्याकडे असणाऱ्या 2 जागा या निवडून येऊ शकणार नाहीत. 1 जागा निवडून येऊ शकते आणि त्यामुळे या जागेवर म्हणजे या दोन्ही जागेंसाठी आणि तिन्ही पक्षांना ही कल्पना असल्यामुळे की आपला एक उमेदवार निवडून येईल, त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा आता विधान परिषदेवरनं रस्सीखेच होणार आहे, ताणाताणी होणार आहे. याच्यामध्ये यावेळेला शरद पवारांची राष्ट्रवादीची भूमिका ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनीच असेल, कारण राज्यसभेवर शरद पवारांच्या नावाला उद्धव ठाकरेंनी पसंती दिलेली आहे आणि होकार दिलेला आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात घेता शरद पवारांची राष्ट्रवादी ही उद्धव ठाकरेंच्या नावाच्या बाबतीमध्ये निश्चित आग्रही राहील किंवा उद्धव ठाकरेंच्या बाजूनी राहील. पण काँग्रेसची भूमिका काय राहील तर ती आत्ता कुणीही सांगू शकत नाही. काँग्रेस याच्यामध्ये मोडता घालण्याचा निश्चित प्रयत्न करणार आणि तो स्वाभाविक आहे. त्यांचा पक्ष म्हणून सुद्धा जर आपण बघितलं तर ते स्वाभाविक आहे, कारण राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळाली नाही, त्यामुळे आता विधान परिषदेची जागा तरी आपल्याला मिळावी यासाठी काँग्रेस आटोकाट प्रयत्न करणार. त्यामुळे आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दिल्ली दरबारापर्यंत हे प्रकरण जाईल. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंत हे सगळं प्रकरण जाईल. तिथे नेमक्या तडजोडी, वाटाघाटी नेमक्या काय होत आहेत, त्यातून कुणाला बळ द्यायचं, कुणाला काय करायचं हे सगळं ठरेल. हा सगळा पुढचा विषय आहे. पण एका उमेदवारासाठी जर का मतांची जुळवाजुळवी करण्यासाठी जर का इतर सदस्यांची गरज भासणार असेल आणि असं आपण गृहीत धरलं की उद्धव ठाकरेंना समजा ही गरज भासणार असेल तर उद्धव ठाकरे इतर प्रयत्न करू शकतील. इतरही पक्ष आहेत ना. एकनाथ शिंदेची शिवसेनेबरोबरच ते तडजोड करतील किंवा त्यांच्याकडेच हात पुढे करतील अशी स्थिती नाहीये. याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तर्क सगळे बरोबर आहे. उद्धव ठाकरेंना जर एकनाथ शिंदेची साथ मिळाली तर ते अगदी निवडून येतात संख्याबळानुसार. कदाचित एकनाथ शिंदे मदत करतील का वगैरे वगैरे हा नंतरचा भाग आहे. करतीलच का असं कोणीही सांगू शकत नाही. हे राजकारण आहे. आणि आतापर्यंत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा प्रवास बघितला तर ते उद्धव ठाकरेंना इतक्या सहजतेने मदत करतील असं अजिबात नाही. ती जर करायची असती तर अशी ऑफर वगैरे देण्यापर्यंत विधानं करावीच लागली नसती. आम्ही उद्धव ठाकरेंना मदत करतो आहोत हे विधान का नाही येऊ शकत तर ती करायची नाही आहे. ते डिवचायचं आहे आणि हे डिवचण्याचं काम हे सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जरी हे डिवचण्याचं काम सुरू असलं तरीही उद्धव ठाकरेंची शिवसेना ही या सगळ्याच्या पुढे झुकेलच का तर ही शक्यता खूप 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 कमी वाटते. अर्थात पुन्हा शेवटची लाईन ही आहे, राजकारणामध्ये काहीही शक्य आहे. हे आपण 2019 पासून ते 2026 पर्यंत बघितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या शक्यता लक्षात घेता आगामी काळामध्ये नेमका आता विधान परिषदेच्या निवडणुकीचं घोडा मैदान काही फार लांब नाही आहे. एप्रिल महिन्याच्या एंडपर्यंत या निवडणुका लागतील आणि त्याचा उमेदवार कोण निवडून जातोय हे देखील चित्र स्पष्ट होईल. पण उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेकडे मला विधान परिषदेवर पाठवा, मला निवडून आणा यासाठी एकनाथ शिंदेच्या पुढे हात करतील याची शक्यता मला कमी वाटते. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की खरंच उद्धव ठाकरेंना ही ऑफर दिली गेली आहे का उद्धव ठाकरेंना हे डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि उद्धव ठाकरे तरी एकनाथ शिंदेकडे मदतीचा हात मागतील का? काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.